आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। स्थानिक गुन्हे शाखेची घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांवर धडक कारवाई। कर्नाटक राज्यातील एका गुन्ह्यासह 15 गुन्हे उघडकीस, 3 आरोपी व एक विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात, 12,35,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या 2 कारवायांमध्ये 3 सराईत आरोपी व एक विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन कर्नाटक राज्यातील बीदर येथील एका गुन्ह्यासह तब्बल 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळविले आहे। पहिल्या कारवाईत लातूर शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातून 1 योगेश शंकर पवार, वय 43, राहणार बेळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, सध्या उमरगा, यास ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने चाकूर येथील घरफोडीची कबुली देत कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचाही गुन्हा केल्याची माहिती दिली। त्याच्याकडून चोरीतील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या कारवाईत चाकूर येथील ITI महाविद्यालयासमोर सापळा रचून 2 राजू जगन्नाथ शिंदे, राहणार पांगरी, तालुका परळी, जिल्हा बीड, 3 कट्टप्पा हनुमंत भोसले, राहणार बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी चाकूर, उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, अहमदपूर, किनगाव, जयकोट तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींच्या चौकशीवरून चाकूर पोलीस ठाण्याचे 5, उदगीर ग्रामीणचे 3, उदगीर शहरचे 2, अहमदपूरचे 2, किनगावचे 1, जयकोटचे 1 तसेच कर्नाटक राज्यातील कमालनगर पोलीस ठाण्याचा 1 अशा एकूण 15 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले। या कारवाईत 71 ग्रॅम सोन्याचे दागिने, 325 ग्रॅम चांदीचे दागिने व 1,15,300 रोख रक्कम असा एकूण 12,35,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, झुमके, कुड्या, पोत, सरपाळे, ओम पेंडंट, चांदीच्या साखळ्या, कडे, पैंजण, जोडवे, करंडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकटमाने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, सुरेश कलमे, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, तुळशीराम बरुरे, श्रीनिवास जांभळे तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी यशस्वीपणे पार पाडली।